द्रव्य म्हणजे असं कोणताही पदार्थ ज्याला तुम्ही पाहू शकता आणि त्याला स्पर्श करू शकता, त्याला तुम्ही द्रव्य म्हणू शकता. किंवा द्रव्याची दुसरी व्याख्या ती म्हणजे असा एखादा पदार्थ ज्याला वस्तुमान असतं आणि तो कोणत्याही पृष्ठभागावर त्याची स्वतःची अशी जागा व्यापून घेऊ शकतो. जसं की आता उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर एक मोबाईलला वस्तुमान असतं आणि मोबाईल तुम्ही ज्या स्पेसवरती त्याला ठेवाल त्या ठिकाणी त्याची तो एक स्वतःची अशी जागा व्यापून घेतो. मोठ्या दगडाला सुद्धा वस्तुमान असतं, जसं की 10 kg, 15 kg, 20 kg, 1 टन, 2 टन असे काही त्याचे वस्तुमान असू शकतात. आणि शिवाय तुम्ही त्याला ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी तो दगड काय करेल, त्याच्या आकारमानानुसार तिकडे जागा व्यापून घेईल. द्रव्याच्या 3 अवस्था असतात. पहिली अवस्था असते ती म्हणजे स्थायू, दुसरी असते ती वायू आणि तिसरी द्रव. द्रव्य आणि द्रव हे 2 वेगवेगळे शब्द आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवावे. या तिन्ही सुद्धा ज्या अवस्था आहेत त्या आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याचा जो फुल व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही कधीही जाऊन तो बघू शकता.